नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 1 सप्टेंबर 2025 चे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडी, हे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच या आपल्या ऍप्लिकेशनची आणि व्हिडिओची लिंक शेअर जरूर करायचं आहे. ओके, एक नवीन महिना, एक नवीन ऊर्जा सहित आपण सुरू करूयात. येणाऱ्या तुमच्या कोणतेही पेपर असतील तर त्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचा आवश्यक असणारा हा व्हिडिओ तुम्हाला एक फायदेशीर ठरेल आणि योग्य वेळी रिव्हिजन करायचं. पीडीएफ पण मी तुम्हाला देतो आणि पीडीएफ पण तुम्हाला काय करायचं, वाचायचं आहे आणि रिव्हिजन करत राहायचं आहे. ओके, चला सुरू करूया आपण याच ऊर्जेनं 1 सप्टेंबरच्या लेक्चरने. जेव्हा आयुष्य कठीण असते, जेव्हा सर्व काही हरल्यासारखं वाटते, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की अजून शर्यत जिंकू शकतो आपण. कासो देखील ते शर्यत जिंकू शकतो, तर आपण तर नक्कीच शर्यती जिंकू शकतो. ओके, चला याच विचारांना सुरू करतो महत्वाचा पहिला प्रश्न, जो की पेपरच्या दृष्टिकोनातून खूप आयएमपी आणि महत्वाचा आहे. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आयपीएल मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? आयपीएल मधून कोणी निवृत्ती घेतलेली आहे? नुकतंच घोषित केलं त्यांनी आणि चेन्नई सुपर किंग्स कडून ते खेळतात. त्याचं नाव आहे रविचंद्रन अश्विन किंवा आर अश्विन, पर्याय क्रमांक 2. ओके, आर अश्विन लक्षात ठेवायचं आहे. ओके, आर अश्विन आहेत आणि आर अश्विन म्हणतो आपण आणि ह्यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. हे कुणाकडून खेळायचे? हे शक्यतो चेन्नई सुपर किंग कडून खेळायचे, लक्षात ठेवा. ओके, सीएसके कडून खेळायचे. 2016 मध्ये त्यांनी पहिल्यांदा एकदा पुणेकडून खेळले होते, परंतु आर अश्विन हे सीएसके कडून खेळतात. सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग कडून खेळतात आणि ऍक्च्युअली कोणत्या राज्याचे असतील? हे तामिळनाडू राज्याचे आहेत. ठीक आहे, तामिळनाडू या राज्याचे आर अश्विन. यांचं पुस्तक पण आलेलं आहे, जे मी तुम्हाला पुढे दाखवतो. पुस्तक कोणतं असेल ते लक्षात ठेवा. आयपीएल मध्ये त्यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केलंय आणि हे कोण असतील? हे बॉलर आहेत. बॉलर आहेत, परंतु कुठला बॉलर येतं? स्पिनर. ठीक आहे, स्पिनर बॉलर येतं आणि 500 पेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त बळी यांनी आतापर्यंत घेतलेला आहे. 500 पेक्षा जास्त जे काही विकेट यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. कसोटीमध्ये त्यांनी सर्वात जास्त घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आता आर अश्विन आयपीएल. मग आयपीएल आहे इंडियन प्रीमियर लीग म्हणतो आपण. आयपीएल जो का सामना आहे तो 2025 मध्ये जो 18वा आयपीएल होता, कोणी जिंकला असेल? 18वा आयपीएल जिंकला आहे आरसीबीने जिंकलेला आहे. ओके, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आरसीबीने जिंकला आहे आणि आरसीबीचे कॅप्टन कोण असतील? ओके, आरसीबीचे कॅप्टन येतं, बऱ्यापैकी मुलं या ठिकाणी चुकीचे करतील, रजत पाटीदार आहेत, लक्षात ठेवा. ओके, रजत पाटीदार हे आयपीएलचे आपले हा आरसीबीचे कॅप्टन येतं. मात्र एक अविभाज्य अंग, एक अविभाज्य भाग आहे तो कोण? आपले विराट कोहली. ओके, येस, रजत पाटीदार आयपीएल 2025. आणि आयपीएलचा जो काही सामना आहे तो 2018 मध्ये जेव्हा सुरू झाला होता, त्यावेळेस पहिल्यांदा हा जो काही सामना आहे तो पहिला आयपीएल जिंकलेलं होतं राजस्थानने. ठीक आहे, राजस्थान जिंकलेलं होतं. 2008 मध्ये सुरू झालं होतं, लक्षात ठेवा. 2008 मध्ये पहिलं आयपीएल सुरू झालं होतं. राजस्थाननं जिंकलं होतं पहिल्यांदा. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादने जिंकलेलं होतं. ओके, भरपूरच. आणि आतापर्यंत सर्वाधिक वेळा आयपीएल कोणी जिंकलं असेल? सर्वाधिक वेळा म्हणतो मी आता. आयपीएल हा आतापर्यंत सर्वाधिक वेळा कोणी जिंकला असेल? 2 संघ आहेत. एक आहे मुंबई इंडियन्स, दुसरा आहे चेन्नई सुपर किंग. यांनी दोघांनी 5-5 वेळा आतापर्यंत आयपीएल जिंकलेला आहे. दोघांनी पण 5-5 वेळा जिंकले, लक्षात ठेवा. प्रत्येकी 5 वेळा. समजलं? महत्वाचं लक्षात ठेवा. हे आयपीएल मधून आता आर अश्विन निवृत्ती जाहीर केलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक व्यक्ती ठिकाणी सुरेश रैना. ठीक आहे, सुरेश रैना यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव काय असेल? सुरेश रैना यांच्या पुस्तकाचं नाव आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरेश रैना यांचं पुस्तकाचं नाव आहे बिलीव्ह. लक्षात ठेवा. हे सुरेश रैना यांच्या पुस्तकाचं नाव आहे. कधी तुम्हाला पुस्तक पण विचारू शकतात, समजतं? लक्षात ठेवा. आयपीएल मधून निवृत्ती जाहीर केली तर आर अश्विन. आणि आर अश्विन हे तर आर अश्विन जे चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतात. आणि आय हॅव द स्ट्रीट हे पुस्तकाचं नाव आहे त्यांचं, लक्षात ठेवा. कुठलं पुस्तक आहे? पुस्तकाचं नाव आहे आय हॅव द स्ट्रीट. आणि आर अश्विनाच्या जीवनावर आधारित आहे. सिद्धार्थ मोंगा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, इथं लिहितो बघा, आर अश्विन. ठीक आहे, यांच्या
पुस्तकाचं नाव आहे आय हॅव द स्ट्रीट. आय हॅव द स्ट्रीट हे पुस्तक कोणाचं असेल तर त्यांचंच आहे. आणि यंदा 2025 मध्ये ठीक आहे, आर अश्विन यांना 2025 मध्ये यंदाचं पद्मश्री पुरस्कार पण भेटलेला आहे. यंदा पद्मश्री पुरस्कार कोणाला देण्यात आला असेल? आर अश्विन यांना देण्यात आलेला आहे. आणि अर्जुन पुरस्कार पण यांनाच भेटलेला आहे. बऱ्यापैकी भरपूर प्रश्न नक्की लक्षात ठेवा. आयपीएल आयएमपी अच्छा, मग एक आयपीएल आहे तो म्हणजे महिलांचं. ओके, महिलांचा आयपीएल कोणी जिंकला असेल? महिलांच्याला आपण WPL म्हणतो ऍक्च्युली. ओके, WPL 2025 हे कोणी जिंकलं असेल? महिलांचं आयपीएल जो आहे तो पहिल्यांदा 2023 मध्ये पहिला झाला, मुंबई इंडियन्सने जिंकलं होतं. दुसऱ्यांदा जो झाला गेल्या वर्षी 2024 मध्ये आरसीबीने जिंकलं. आणि नंतर जिंकलेला आहे परत मुंबई इंडियन्स. म्हणजे या वर्षी परत 2025 विजेता कोण असेल तर तो आहे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स लक्षात ठेवा. ही सगळी माहिती आयएमपी आहे. WPL हा पण पॉईंट महत्वाचा आहे. WPL वाला सगळी माहिती आयएमपी लक्षात ठेवा. आर अश्विन आता निवृत्ती जाहीर केलेली आहे. पुस्तकाचं नाव मात्र बिलकुल विसरायचं नाही. पुस्तक सिद्धार्थ बोंगा यांच्या सहित मिळून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यानंतर ब्रिटनच्या खगोलशास्त्र रॉयल पदावर नियुक्त होणारी पहिली महिला कोण असतील? त्यांचं नाव आहे मिशेल डोहर्टी. मिशेल डोहर्टी हे इथं ब्रिटनच्या खगोलशास्त्र या पदावर नियुक्त होणारी पहिली महिला. हो, रोज घेतो. त्यानंतर कोणाला भारतीय भूसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे? हे येतं लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. आणि अजून एक व्यक्ती येतं जे भारतीय नौदलाचे बनलेले आहेत उपप्रमुख. भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनलेले आहेत. उपप्रमुख बनले तर त्यांचं नाव काय असेल? संजय वात्सायन. संजय वात्सायन हे भारतीय नौदलाचे बनले तर. आणि भारतीय भूदलाचे नवीन उपप्रमुख बनले तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. आणि भारतीय भूसेनेचे प्रमुख कोण असतील तर ते येतं जनरल उपेंद्र द्विवेदी. मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन बेंच कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? हे आहे कोल्हापूरला. लक्षात ठेवा. हे खंडपीठ नाही बरं का, ते खंडपीठ म्हणून असं आहे, पण ते बेंच आहे. ते खंडपीठाचा आणि बेंच मध्ये फरक आहे, अंतर आहे. राज्यपाल काय करत असतात? बेंच निर्माण करत असतात. खंडपीठ कोणत्याही हायकोर्टाचं खंडपीठ निर्माण करण्याचा अधिकार आहे ना, अध्यादेश काढण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. त्यामुळं महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी अध्यादेश काढला होता. कशासाठी? बेंचसाठी. लक्षात ठेवा. त्यामुळे हे कोल्हापूरचे बेंच आहे, ज्याच्यामध्ये किती जिल्हे असतील तर 6 जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. जर खंडपीठ विचारलं म्हणजे खंडपीठाच ह्या बेंचचं रूपांतर पुढे जाऊन खंडपीठामध्ये होऊ शकतं, पण हे बेंच आहे, सर्किट बेंच म्हणतो आपण त्याला. करेक्ट, हे याला म्हणतो आपण काय? सर्किट बेंच. त्यानंतर RPF आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. RPF ची पहिली महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर RPF ची पहिली महिला महासंचालक बनले होते, त्यांचं नाव आहे सोनाली मिश्रा. सोनाली मिश्रा. नेक्स्ट, पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. नुकतेच खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेला आहे? आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे काय? हे आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF आहे. लक्षात ठेवा. ओके, IMF आहे. आणि याचे नवीन कार्यकारी प्रमुख बनले तर त्यांचं नाव आहे उर्जित पटेल. पर्याय क्रमांक 4. उर्जित पटेल हे कोण आहेत? उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे, हे RBIचे माजी मुख्य गव्हर्नर आहेत. माजी मुख्य गव्हर्नर. लक्षात ठेवा. ही जवळपास 2016 ते 2018 पर्यंत हे मुख्य गव्हर्नर म्हणून काम केलेले आहेत. 2016 ते 2018 पर्यंत. 2018 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. 2018 मध्ये त्यांनी राजीनामा दिलेला आहे. लक्षात ठेवा. उर्जित पटेल. आणि उर्जित पटेल एक समिती पण आहे ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणतो आपण, MPC. लक्षात ठेवा. यांच्या शिफारशीवर आधारितच 2013 मध्ये हे MPC आलेलं होतं. MPSC नाही, MPC मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणतो आपण त्याला, मौद्रिक धोरण समिती. आणि ह्या MPCच्या द्वारेच दर 2 महिन्याला काय केलं जातं? RBIचं
जे काही धोरण आहे रेपो रेट वगैरे ना, ते धोरण आहे हे जाहीर करत असतं, लक्षात ठेवा, जाहीर होत असतो दर 2 महिन्याला. बाय मंथली आहे ते, म्हणजे एका वर्षातून 6 वेळा हे येतं. म्हणजे आरबीआय म्हणजे रेपो रेट चेंज झालं का, बँक रेट चेंज झालं का, काय आहे, CRR किती आहे, हे सगळे त्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो. पण करेक्ट, ओके, ह्याला आपण काय म्हणतो, मौद्रिक धोरण असं म्हणतो. मौद्रिक धोरण आहे, लक्षात ठेवा. मौद्रिक धोरण समिती हे म्हणजे मौद्रिक धोरण समिती निर्माण करा म्हणून कोणत्या समितीने सांगितलं असेल तर ती समिती आहे उर्जित पटेल समिती. समजता हा मुद्दा, तो महत्वाचा आहे. उर्जित पटेल, उर्जित पटेल यांच्या पूर्वी जे आरबीआयचे मुख्य गव्हर्नर होते ते होते रघुराम राजन. ओके, रघुराम राजन लक्षात ठेवा. आणि सध्या आरबीआयचे मुख्य गव्हर्नर कोण असतील तर ते संजय मल्होत्रा. सध्या आरबीआयचे मुख्य गव्हर्नर कोण आहेत संजय मल्होत्रा. आता 26वे. समजलं. इथं आहे तुमचं IMF, लक्षात ठेवा. ओके, IMF आहे. आणि ह्या IMF ची जी काय स्थापना आहे, याची स्थापना म्हणतो मी, याची स्थापना झाली होती 1944 मध्ये. एक परिषद आहे ब्रेटन वूड परिषद. ब्रेटन वूड परिषद, या ब्रेटन वूड परिषदेच्या वर आधारित 1944 मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना आहे, लक्षात ठेवा. आणि याचं जे काही मुख्यालय येतं, हेडक्वार्टर येतं, ते वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. कुठं? वॉशिंग्टन DC या ठिकाणी त्याचे हेडक्वार्टर आहे या IMFचं, लक्षात ठेवा. त्यानंतर या IMFचे सध्या अध्यक्ष कोण असतील? अध्यक्षाला आपण व्यवस्थापकीय संचालक म्हणतो. आपण अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष प्रेसिडेंट किंवा चेअरमन नसतात, MD असतात. MD म्हणजे कोण? व्यवस्थापकीय संचालक. व्यवस्थापकीय संचालक, मॅनेजिंग डायरेक्टर थोडक्यात. ओके, हे कोण येतं? MD कोण सध्या याचे? तर ते येतं क्रिस्टालिना जॉर्जिएवा. क्रिस्टालिना जॉर्जिएवा. ठीक आहे. हे येतं ह्याचे प्रमुख. आणि उपप्रमुख कोण असतील? ओके, डेप्युटी आणि पहिले ते फर्स्ट. ओके, पहिले आरबीआयचे पहिले डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर थोडक्यात, तर ते येतं गीता गोपीनाथ. भारतीय येतं गीता गोपीनाथ आहेत. अच्छा, ह्या आरबीआयचे सध्या मुख्य अर्थतज्ञ कोण असतील? आरबीआयच्या सध्याच्या घडीला मुख्य अर्थतज्ञ कोण असतील तर त्याचं पियरे, नाव थोडंसं अवघड, लक्षात ठेवा, पियरे ऑलिव्हर गॉरिंचेस. पियरे ऑलिव्हर गॉरिंचेस हे सध्याच्या घडीला मुख्य अर्थतज्ञ आता ह्या IMFचे. आणि IMF काय करत असते? एक IMFचं एक चलन आहे, चलन, त्याला काय म्हणतो आपण? स्पेशल ड्रॉइंग राईट म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ह्या स्पेशल ड्रॉइंग राईटला कागदी सोने असंही म्हणतात. पेपर गोल्ड किंवा कागदी सोने असं म्हणतो आपण ह्याला, स्पेशल ड्रॉइंग राईटला. जे आरबीआय काय करतं, जे IMF काय करत असतं, जाहीर करत असतं, लक्षात ठेवा. आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना वॉशिंग्टन DC, हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC मध्ये आहे. आणि ब्रेटन वूड परिषदेमध्ये त्याची स्थापना, लक्षात ठेवा. आणि याच ठिकाणी आणखी एक संस्था स्थापन झाली होती, ते म्हणजे वर्ल्ड बँक. ओके, वर्ल्ड बँक. आणि वर्ल्ड बँकेचं देखील हेडक्वार्टर कुठे येतं? याच ठिकाणी येतं, वॉशिंग्टन DC याच ठिकाणी 1944 मध्येच आहे. आणि वर्ल्ड बँकेचे प्रमुख कोण असतील तर अजय बांगा. अजय बांगा हे जागतिक बँकेचे सध्याचे प्रमुख आहेत. सगळी माहिती IMF ची लक्षात ठेवा. आणि इथं MPC आहे. म्हणजे थोडक्यात आता इथं आरबीआयची जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला सांगणार नाही आता, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. आरबीआयचा ऍक्ट 1934चा आहे. स्थापना 1 एप्रिल 1935 झाली होती. 1949 मध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. पहिले गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ होते, पहिले भारतीय CD देशमुख होते, सध्या आहेत संजय मल्होत्रा. हे सगळे तुम्हाला माहिती आहेत. समजा त्यांच्या पूर्वी होते शक्तिकांत दास वगैरे वगैरे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, एवढी सगळी माहिती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे येतं रघुराम राजा, हे येतं उर्जित पटेल. चला पुढचा प्रश्न. विम्बल्डन ओपन 2025चा पुरुष एकेरीचा विजेता कोण असेल तर पुरुष एकेरीचा विजेता आहे जानिक सिन्नर. जानिक सिन्नर आहे. आणि महिलांमध्ये कोणी जिंकली असेल ही स्पर्धा? महिलांमध्ये ही स्पर्धा जिंकली होती इगा स्विटेक. त्यानंतर भारताचा 87वा ग्रँडमास्टर कोण असतील? चेस ग्रँडमास्टर आहे, त्याचं नाव आहे हरिकृष्णन.
हरिकृष्णन हे आहेत भारताचे 87वे चेस ग्रँड मास्टर. नेक्स्ट 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? हे UN लोकसंख्या पुरस्कार आहे आणि हे भेटलं होतं वर्षा देशपांडे यांना. भारतीय व्यक्ती आहेत वर्षा देशपांडे. केरळमध्ये शोधण्यात आलेल्या जॉग्राफिट्स मैथेवी ही कशाची जात असेल? ही जात आहे फुलपाखरू. ही फुलपाखराची जात आहे, लक्षात ठेवा. आणि केरळमध्येच भारतातील पहिलं फुलपाखरू वन निर्माण करण्यात आलेलं आहे, त्याला म्हणतो आपण अरल वन. ओके. नेक्स्ट त्यानंतर आहे राष्ट्रीय पोषण आठवडा. हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? हा राष्ट्रीय पोषण आठवडा आहे. पोषण विषयीचं सगळ्यात महत्वाचं लोकांमध्ये जनजागृती करणं. लोकांना पोषक तत्व जर भेटतं तर त्यांचं आयुष्य पण वाढतं, शरीर पण सुधारतं आणि एकूणच आरोग्य चांगलं राहतं. म्हणून पोषणासाठीचं जनजागृती करण्यासाठीचा हा जो काही दिवस आहे तो दिवस असतो दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबरला, पर्याय क्रमांक 2. ओके. 1 ते 14 नाही, 1 ते 7 सप्टेंबरला असतो राष्ट्रीय पोषण आठवडा. हा आहे पोषण आठवडा. ठीक आहे, लक्षात ठेवा. IMP येतं. आणि जर म्हटलं मी तुम्हाला पोषण महिना कधी असतो, दरवर्षी कोणता महिना हा पोषण महिना म्हणून जाहीर केला जातो, म्हणजे साजरा करतो आपण, तर ते आहे सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिन्याचा असतो पोषण महिना. न्यूट्रिशन म्हणतो आपण. अच्छा, पोषण विषयीचा एक मुद्दा. दुसरा, राष्ट्रीय पोषण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोषण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? पहिला पॉईंट. दुसरा, भारताचे पोषण पुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं? त्यांना काय म्हणतो? न्यूट्रिशन मॅन ऑफ इंडिया. न्यूट्रिशन म्हणजे पोषण पुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं? बघा, राष्ट्रीय पोषण संस्था येतं हैदराबादला. हैदराबाद या ठिकाणी आहे राष्ट्रीय पोषण संस्था. आणि पोषण पुरुष म्हणतो आपण कोलातूर गोपालन यांना. कोलातूर गोपालन. कोलातूर गोपालन यांना म्हणतो आपण काय? पोषण पुरुष. लक्षात ठेवा, पोषण पुरुष. आणि पोषण संस्था आहे हैदराबादला. बाकी पोषणाविषयीचे जेवढं पण सप्टेंबर महिना आहे ते आपण कव्हर करणार आहोत. परंतु जे काही प्रोटीन आहे, प्रोटीन म्हणतो मी, म्हणजे प्रथिनांच्या अभावामुळे कोणते आजार होतात? प्रथिनांच्या अभावामुळे होणारे जे काही आजार आहेत ना, अभावामुळे होणारे आजार कोणते कोणते असतील त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण काय? प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, PEM म्हणतो आपण. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. कोणते आजार होत असतील? एक आहे सुकटी नावाचा आजार, सुकटी आहे. दुसरा आहे सुजवटी, म्हणजेच मरॅस्मस अँड क्वाशीवर्कर. लक्षात ठेवा. आणि जीवनसत्वाच्या अभावामुळे आजार तर भरपूर म्हणजे भरपूरच होतात. जीवनसत्वाच्या अभावामुळे आजार भरपूर होतात. अच्छा, आयोडीनची कमतरतेमुळे कोणता आजार होतो? आयोडीनची शरीरामध्ये कमी झाली तर आपला कोणता आजार होऊ शकतो? तर ते आहे ग्वाइटर. ग्वाइटर, ज्याला गलगंड असे म्हणतात. ग्वाइटर हा आजार होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे. आणि जीवनसत्वाच्या अभावामुळे तर भरपूर आजार होतातच. ओके. विटामिन बीच्या अभावामुळे बेरी आजार होऊ शकतो. विटामिन सीच्या अभावामुळे होऊ शकतो स्कर्वी नावाचा आजार. त्यानंतर विटामिन एच्या अभावामुळे रातअंधळेपणा होऊ शकतो. रातअंधळेपणा होऊ शकतो. त्यानंतर विटामिन डीच्या अभावामुळे होऊ शकतो. विटामिन डीच्या अभावामुळे मुडदूस नावाचा आजार होऊ शकतो. हे सगळे आहेत ना, हे सगळे कोणत्या ना कोणता जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार आहेत, हे पण विसरायचं नाही. ठीक आहे. राष्ट्रीय पोषण आठवडा. मग हे नॅशनल न्यूट्रिशन वीक 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान हा साजरा केला जातो. मग आता सप्टेंबर महिन्यामध्ये जेवढे पण दिवस आहेत ना, त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान असतो राष्ट्रीय पोषण सप्ताह. 2 सप्टेंबरला असतो जागतिक नारळ दिवस. 2 सप्टेंबरला असतो दरवर्षी जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबरला असतो राष्ट्रीय वन्यजीव दिन. 5 सप्टेंबर असतो शिक्षक दिवस, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांची जयंती असते. 8 सप्टेंबरला असतो जागतिक साक्षरता दिन. 10 सप्टेंबरला असतो जागतिक प्रथमोपचार दिन. 10 सप्टेंबरला
14 सप्टेंबरला असतो जागतिक हिंदी दिवस, सॉरी राष्ट्रीय हिंदी दिवस आहे. राष्ट्रीय हिंदी दिवस आहे 14 सप्टेंबरला आणि जागतिक हिंदी दिवस असतो 10 जानेवारीला. 15 सप्टेंबरला आहे राष्ट्रीय अभियंता दिन. 16 सप्टेंबरला आहे जागतिक ओझोन दिन, ओझोन संरक्षण दिवस. 18 सप्टेंबरला आहे जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबरला आहे जागतिक शांतता दिन किंवा जागतिक अल्झायमर दिन. 22 सप्टेंबरला आहे जागतिक गेंडा दिन. 26 सप्टेंबरला आहे जागतिक पर्यावरण आरोग्य दिन. 27 सप्टेंबरला आहे जागतिक पर्यटन दिन आणि 28 सप्टेंबरला महत्वाचा आहे जागतिक रेबीज दिन. 28 सप्टेंबर असतो रेबीज दिवस आणि हृदय दिवस असतो 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबरला असतो. हे सगळे IMP येतात. आता पूर्ण सप्टेंबर महिना होईपर्यंत मी तुम्हाला ज्या त्या वेळेस एक दिवस आला आपल्या चालू घडामोडीमध्ये तर तुम्हाला सर्व हे परत एकदा सांगणार आहे. म्हणजे तुमचं रिव्हिजन भरपूर वेळेस होऊन तुम्हाला हे पाठ होऊन जाईल. त्यानंतर आहे रामसर कराराशी संबंधित COP15 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? हे आहे झिम्बाब्वे या देशामध्ये. झिम्बाब्वेची राजधानी येतं हरारे. नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी असणारे व्यक्ती बनले तर त्यांनी कोणाचा रेकॉर्ड मोडला असेल तर त्यात इंदिरा गांधी यांचं रेकॉर्ड मोडलेलं आहे. दरवर्षी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर 1 ऑगस्टला असतं. लक्षात ठेवा 1 ऑगस्टला. टेस्ला कंपनीचे भारतातील पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करत असेल? हे आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईला. आणि हे भारतातील पहिलं आहे. संपूर्ण जगातील त्यांचं हे 50वं शोरूम आहे टेस्लाचं. पुढचा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोबाईल उपकरणांसाठी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? टेम्पर्ड ग्लास म्हणजे काय? थोडक्यात आपलं स्क्रीन गार्ड, मोबाईलचं स्क्रीन गार्ड असल्यासारखं लक्षात ठेवा. टेम्पर्ड ग्लास आहे. टेम्पर्ड ग्लास म्हणजे हे एका प्रकारचं मोबाईलचं स्क्रीन गार्डच आहे. मोबाईलवरती आपण जे स्क्रीन गार्ड बसवतो सुरुवातीला एकदम वरचं, जर मोबाईल पडलं तरी पण आपण वरचं म्हणजे त्याचं डिस्प्ले फुटत नाही. अगोदर स्क्रीन गार्ड फुटतो, त्यानंतर मग शक्यतो जर लईच आघात झाला असेल, लईच मोबाईल वरून पडला असेल तर मग जास्त होऊन काय होणार आहे, तुमचं डिस्प्ले जाणार आहे थोडक्यात. ओके, लक्षात ठेवा हे मोबाईल स्क्रीन गार्ड लक्षात ठेवा महत्वाचं आहे. टेम्पर्ड ग्लास हे जे आहे त्याचं पहिलं म्हणजे उत्पादन जे आहे ना भारतामध्ये होणार आहे प्लांट आता. आणि कोणत्या ठिकाणी तर ते नोएडाला. पर्याय क्रमांक 1. कुठे? नोएडा कुठे येतं? नोएडा येतं उत्तर प्रदेश मध्ये. लक्षात ठेवा त्याचं जे काही प्लांट आता नोएडा उत्तर प्रदेश मध्ये याचं उदाहरण करण्यात आलेलं आहे. कोणी केलं याचं उदाहरण केलं? अश्विनी वैष्णव यांनी. अश्विनी वैष्णव यांनीच काय केले? अश्विनी वैष्णव हे तर केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत ना, तरी पण यांनी केलं. याचा अर्थ असा की हे आहेत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री आहेत. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव. रेल्वे मंत्री तर आहेत परंतु केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मिटी म्हणतो आपण त्याला, मिटी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ओके, एक कंपनी आहे, ती कंपनी तर बघून घ्या. ही कंपनी आहे ऑप्टिमस. ठीक आहे, दिलं नाही हे तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आहे ते बघा. ऑप्टिमस ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड एक कंपनी आहे. कोणत्या कंपनीची? ही एक कंपनी आहे, विदेशी कंपनी आहे, त्याचं नाव आहे ऑप्टिमस. ऑप्टिमस कंपनी ही अमेरिकेची कंपनी. ऑप्टिमस कंपनी आणि भारत या दोघांनी मिळून हे जे काही प्लांट आहे, उत्पादन प्लांट, हे नोएडा या ठिकाणी लावलेलं आहे. लक्षात ठेवू शकता. मोबाईल पहिलं असणारे टेम्पर्ड ग्लास सुविधा प्लांट उत्तर प्रदेश मध्ये. समजतं? लक्षात ठेवा IMP येतं. आणि संपूर्ण जगात 5G सेवा लॉन्च करणारा पहिला देश कुठला होता? 5G सेवा लॉन्च करणारा जगातील पहिला देश कोणता होता? तर तो देश आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया आहे, लक्षात ठेवा. आणि दक्षिण कोरियानं नुकतंच शाळेमध्ये तुम्ही
मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, असं शाळेमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारा पहिला देश कुठला असेल तर तो आहे दक्षिण कोरिया. त्याची राजधानी आहे सिओल. सिओल राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय कोण बनले असते? त्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला त्यांचं नाव. त्यानंतर नासाच्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरले? तर त्यांचं नाव आहे जान्हवी डांगेती. जान्हवी डांगेती लक्षात ठेवा, यांनी नासाचं एक प्रोग्राम पूर्ण केलं आहे. कोणत्या देशात ग्वादा निगेटिव्ह या नवीन ब्लड ग्रुपचा शोध लावण्यात आला होता? हा देश आहे फ्रान्स. फ्रान्समध्ये शोध लावण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीने म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने कोणत्या देशामध्ये कॉन्व्हेक्स 3 नावाचं युद्धाभ्यास याचं आयोजन करण्यात आलं होतं? तर ते रोमानिया. कुठं? रोमानिया. रोमानियाची राजधानी आहे बुखारेस्ट. घ्या पुढचा प्रश्न. नुकतेच केंद्र सरकारने आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिल्या या संचालित अनुवादकाचे बीटा व्हर्जनचं जे काही लॉन्च आहे ते केलं, त्याचं नाव काय असेल? ओके, हे आहे केंद्रीय आदिवासी मंत्रालय थोडक्यात. केंद्रीय आदिवासी मंत्रालय. केंद्रीय आदिवासी मंत्रालय यांनी हे लॉन्च केलं आहे. लक्षात ठेवा. कोण आहेत मंत्री याचे? याचे मंत्री केंद्रीय आदिवासी विकास मंत्र्याचे मंत्री आहेत ज्युएल ओराम. ज्युएल ओराम आहेत मंत्री आणि त्याचं नाव आहे आदिवानी पर्याय क्रमांक 4. कुठला? आदिवानी. लक्षात ठेवा. आदिवानी हे आता ट्रान्सलेटर, हे अनुवादक आहे आणि हे भारतातील पहिलं AI संचालित अनुवादक असणार आहे आदिवासींसाठी. मग जेवढे पण भारतामध्ये आदिवासी लोक आहेत ना, आदिवासी जमात आहेत भारतामध्ये भरपूर, आदिवासी जमात आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरेल. एक आहे मुंडा जमात आहे आदिवासी, त्यानंतर संथाल आहे, मुंडा आहे, त्यानंतर हो आहे, ठीक आहे, आपल्याकडे भिल्ल आहे, गोंड आहे, ठीक आहे, कोरको आहे, मावची आहे, गावित आहे, कातकरी आहे, हे सगळे काय तर असे भरपूर आहेत. ठीक आहे, आदिवासी जमाती संपूर्ण भारतामध्ये. मग आदिवासी जमाती लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि जागतिक आदिवासी दिवस कधी असतो? जागतिक आदिवासी दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर तो आहे 9 ऑगस्टला. ठीक आहे, 9 ऑगस्टला असतं जागतिक आदिवासी दिन. तुम्हाला आदिवानी हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. आता बीटा व्हर्जन या ठिकाणी बघून घ्या तुम्ही. ओके, भरपूर भाषेमध्ये राहणार आहे. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल? तर ते हे व्यक्ती तर राजेश कुमार आहेत. कोणता दिवस हा दरवर्षी बांगलादेश दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? ओके, ठीक आहे. दरवर्षी कोणता दिवस हा बांगलादेश दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? तर हा दिवस आहे 8 ऑगस्ट. 8 ऑगस्ट लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय भूसेनेने ऑपरेशन बिहाली सुरू केलं आहे. इंडियन आर्मी सुरू केलं होतं कोणत्या राज्यामध्ये? तर त्या जम्मू आणि काश्मीरमध्ये. ठीक आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये हे ऑपरेशन बिहाली सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आईपासून बाळाला होणाऱ्या HIV संसर्गाचे उच्चाटन करण्यासाठी WHO सुवर्ण श्रेणी दर्जा मिळवणारा पहिला आफ्रिकन देश कुठला असेल? तर तो आहे बोट्सवाना. बोट्सवाना लक्षात ठेवा. आदिवासी जमात आहेत.
ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच पदावरून बरखास्त करण्यात आलेले पंतप्रधान आहेत शिनावात्रा, पॅथॉंगथार्न शिनावात्रा हे कोणत्या देशाचे आहेत? ठीक आहे. त्यांच्यावरती आरोप लावण्यात आला की तुम्ही शत्रू देशाशी संपर्क साधलेला आहे किंवा शत्रू देशांशी तुमचं नातं आहे असा संबंध साधून त्या देशाच्या संविधानाने काय केलं, त्यांना हटवलेलं आहे. आणि तो देश आहे थायलंड, पर्याय क्रमांक 3. ओके. थायलंड देश लक्षात ठेवा, IMP आहे थायलंड. ओके. थायलंड. आणि त्या व्यक्तींचं, त्यांचं पंतप्रधानाचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे पॅथॉंगथार्न शिनावात्रा असं यांचं नाव आहे. त्यांनी आता त्यांना पदावरून दूर करण्यात आलेलं आहे, हटवलं आहे त्या देशाच्या संविधानाने हटवलेलं आहे. का? कारण जसं भारत आणि पाकिस्तानचं कंटिन्यू युद्ध होतं तसं थायलंड आणि याचा शत्रू देश आहे कुठला? थायलंडचा शत्रू देश आहे कंबोडिया. ठीक आहे. ह्या कंबोडिया सोबत कंबोडियाच्या प्रमुखाने त्यांनी बोललेले होते, म्हणून त्यांना काय करण्यात आले, त्यांना पदावरून दूर करण्यात आलेलं आहे. कंबोडिया आणि थायलंड यांच्यामध्ये वाद चालू आहे थोडक्यात. ओके. यांचा वादावरून त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. थायलंड काय राजधानीची? थायलंड आहे. थायलंडची राजधानी काय असेल? थायलंडची राजधानी बँकॉक आहे. राजधानी बँकॉक. थायलंडची राजधानी बँकॉक. आणि थायलंडचं चलन काय असेल? चलन आहे बाहत. थायलंडचं चलन आता बाहत लक्षात ठेवा. पंतप्रधान आता शिनावात्रा. आणि थायलंड हा पहिला देश आहे. ओके. थायलंड हा पहिला दक्षिण आशियाई देश आहे. दक्षिण आशियाई देश आहे जो देश समलैंगिक विवाहाला मान्यता दिलेला आहे. समलैंगिक विवाह याला मान्यता देणारा हा पहिला देश बनलेला आहे. कोण? थायलंड लक्षात ठेवा. ठीक आहे. यस, बाहत्याचं चलन आहे. हे आहे पॅथॉंगथार्न शिनावात्रा. आणि या ठिकाणी थायलंड आहे. हा थायलंड जेवढा पिवळा कलर दिसतो हा थायलंड राजधानी त्याची बँकॉक आहे. आणि त्याला सीमा लागली आहे कंबोडियाची. त्यानंतर या ठिकाणी व्हिएतनामची देखील त्याला सीमा, व्हिएतनामची लागली नाही, कंबोडियाची आहे. आणि या ठिकाणी लाओस आहे. ओके. हा लाओस, ही जी बाउंड्री ना, ही लाओसची बाउंड्री या ठिकाणापर्यंत लागलेला आहे. आणि या ठिकाणची काय बाउंड्री आहे ती आहे कंबोडियाची बाउंड्री. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी एक नदी आपल्याला दिसत असेल मॅपमध्ये बघा, ही नदी आहे ती, ही वाली ही नदी. तर ही नदी, या नदीचं नाव आहे मेकांग नदी. थायलंड आणि लाओस यांच्या सीमेवर वाहणारी नदी कुठल्या क्षेत्रात? ते आहे मेकांग नदी. इथे लिहितो थायलंड आणि लाओस यांची सीमा बनवणारी नदी कोणती असेल तर ती नदी आहे मेकांग नदी. मेकांग रिव्हर. ओके. मेकांग रिव्हर IMP आहे. सलखन जीवाश्म पार्कला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आलाय. तर हे स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? हे स्थळ आहे उत्तर प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे? तर ते व्यक्ती आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव. यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे. जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम जो काय दिवस आहे तो दिवस कधी साजरा केला जातो? हा दरवर्षी असतो 27 तारखेला, 27 जूनला असतो. कोणत्या देशात बॉन हवामान परिषद 2025 पार पडला आहे? बॉन हे ठिकाण येतं जर्मनीमध्ये. येतं बॉन. आणि बॉन हवामान परिषद हे जर्मनीमध्येच पार पडलेलं आहे. पुढचं क्वेश्चन घ्या. नुकतेच खालीपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना दारुमा बाहुली यांना ती भेट दिलेली आहे? ओके. नुकतंच ना भारत आणि जपान, ओके, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी येतं. जे जपानच्या दौऱ्यावरती गेले तर
जपान दौरा त्यांनी केला आहे. आणि ह्या जपान दौऱ्यामध्ये जे काही जपानचे पंतप्रधान आहेत ना, त्यांचं नाव आहे शिगेरू इशिबा. शिगेरू इशिबा हे जपानचे पंतप्रधान आहेत ना, त्याने नरेंद्र मोदी यांना ही जी काही बाहुली आहे ती बाहुली दारुमा बाहुली जी आहे ना ती भेट दिलेली आहे. लक्षात ठेवा, जपान करेक्ट आन्सर आहे, पर्याय क्रमांक 2 जपान. शिगेरू इशिबा IMP आहे. आणि जपानची जी काय राजधानी आहे टोकियो ही राजधानी आहे जपानची. जपानची राजधानी टोकियो आहे. आणि जपानचं चलन काय असेल? एन हे याचं चलन आहे, लक्षात ठेवा. ओके, एन हे चलन आहे जपानचं, एन चलन आहे. आणि जपानला म्हणतो आपण उगवत्या सूर्याचा देश, उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. आणि जपानला म्हणतो निप्पॉन, निप्पॉन असे म्हणतो. त्यानंतर होन्शू, होकायडो, क्युशू आणि शिकोकू या 4 बेटावरती मिळून हे जपान वसलेलं आहे. ओके, जपानमध्ये असणारे बेट कुठलं असेल? बेट याठिकाणी भरपूर आहेत. होन्शू बेट आहे, होन्शू आहे, होन्शू, होकायडो, होकायडो, क्युशू, क्युशू, शिकोकू हे या ठिकाणी असणारे बेट आहेत. जपानमध्ये कोणते कोणते ज्वालामुखी पर्वत आहेत? जपानमध्ये कोणते कोणते ज्वालामुखीचे पर्वत शिखर येतात? एक आहे फ्युजियामा, फ्युजियामा आहे. आणि दुसरा आहे सकुराजिमा, सकुराजिमा आणि फ्युजियामा हे 2 ज्वालामुखीचे शिखर जपानमध्ये येतात. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि अच्छा, हे दिले मोदींनी त्यांना काय दिलं असेल? पंतप्रधान आणि त्यांचे पत्नी जे शिगेरू इशिबा आहेत ना, त्यांना काय भेट दिलेलं आहे? तर हे एक शाल दिलं, त्याला आपण पश्मिना शाल म्हणतो. आपण पश्मिना शालनी भेट दिलेली आहे. लक्षात, हे पण पॉईंट लक्षात ठेवा. जपान उगवत्या सूर्याचा देश, दारुमा बाहुली त्यांना भेट दिला आहे. ही आहे ती दारुमा बाहुली. आणि आता जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा. कोणी क्वीन्स क्लब 2025 चे विजेतेपद पटकावले आहे? हे तर कार्लोस अल्कराज. कार्लोस अल्कराज यांनी जिंकलं आहे क्वीन्स क्लब 2025 चे विजेतेपद. विंग्स टू अवर होप्स हे पुस्तक कोणाचं असेल? विंग्स टू अवर होप्स हे पुस्तक आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धा कोणी जिंकलेला असेल? हा जिंकला नीरज चोप्रानी. नीरज चोप्रा यांनी जिंकलं होतं ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन कधी असतो? हा असतो 26 तारखेला, 26 जूनला असतो. राजर्षी शाहू महाराज यांची ही जयंती राहते 26 जूनची. घ्या पुढचा प्रश्न IMP. नुकतेच शांघाय सहकार्य संघटनेचे 2025च्या शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे? एक ठिकाण आहे चीनमध्ये, ठिकाण आहे तियानजिन. ठीक आहे, तियानजिन नावाचे ठिकाण आहे. या चीनमधील तियानजिन या ठिकाणी हे SCO ची बैठक आहे ना ते पार पडलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचा करेक्ट आन्सर आहे चीन. ठीक आहे, मग हे तियानजिन आहे. अच्छा, एक संघटना आपली SCO. अगोदर SCO ची माहिती आपण बघूयात. शांघाय सहकार्य संघटना SCO याची स्थापना झाली होती. 1996 मध्ये याची स्थापना, लक्षात ठेवा. आणि त्याला पूर्वी त्याच्यामध्ये 5 देश होते, मुख्यतः चीन आणि रशियाने मिळून ही संघटना स्थापन केलेलं आहे. आणि याचं जे काही हेडक्वार्टर आहे ते येतं बीजिंग या ठिकाणी. बीजिंग या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये 2017 मध्ये ना 2 देश समावेश झाले, भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान हे 2 देश 2017 मध्ये याच्यामध्ये समावेश करण्यात झालेले आहेत. उझबेकिस्तान पण समावेश झाला याच्यामध्ये. उझबेकिस्तान हा 2001 मध्ये आलेला आहे. ओके, उझबेकिस्तान 2001 मध्ये आणि भारत पाकिस्तान 2017 मध्ये आले. नंतर इराण आलं, त्याच्यामध्ये समावेश झाला. आणि याचा जो आता सध्या ह्याच्यामध्ये 10 सदस्य देश आहेत. ओके, 10 सदस्य देश हे SCO चे आहेत. आणि 10वा कुठला असेल तर तो आहे 10वा सदस्य देश आहे बेलारूस.
ठीक आहे, बेलारूस लक्षात ठेवायचं आहे. आणि तियानजिन या ठिकाणी हे 25वे बैठक पार पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी कोणी गेलं असेल या ठिकाणी उपस्थित. ठीक आहे, या परिषदेला ना भारताकडून कोण गेले आहेत? भारताकडून गेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. चीनमध्ये ही परिषद पार पडली आहे. चालू आहे. शांघाय सहकार्य संघटना देखील महत्वाच्या, लक्षात ठेवा. 1996 स्थापना आहे बीजिंग. आणि भारत हा शांघाय सहकार्य संघटनेचा कधी मेंबर बनला तो क्वेश्चन तुम्हाला विचारते. 2017 मध्ये बनलेला आहे. भारत पण बनला आणि पाकिस्तान बनला. आणि 10 सदस्य देश सध्या एससीओ मध्ये आणि 10वा सदस्य देश आहे तो म्हणजे बेलारूस. आणि बेलारूसची राजधानी काय असेल? बेलारूसची राजधानी आहे मिन्स्क. मिन्स्क ही याची बेलारूसची राजधानी आहे. शांघाय सहकार्य संघटना चीन ही आहे एससीओ समिट 2025. देशातील पहिली एआय अंगणवाडी जी आहे नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात सुरू झालं असेल तर ते वडधामणा. वडधामणा नागपूर जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर महिलांच्या युरो कप 2025चा विजेता कोणता देश बनलेला आहे? युरो कप कोणी जिंकलं असेल महिलांचं तर तो इंग्लंडनं जिंकलेला आहे. इंग्लंड जिंकलं होतं युरो कप. कोणता दिवस भारतीय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर तो आहे 7 ऑगस्ट वाला दिवस. 7 ऑगस्ट. कोणाला जी.पी. बिर्ला मेमोरियल अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आलं असेल तर हे व्यक्ती सध्या इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन. हे जी.पी. बिर्ला मेमोरियल अवॉर्डचे विजेते. हे तुमचे महत्वाचे प्रश्न, महत्वाचं जीके. ओके, चला बघत आपण कालच्या किंवा मागच्या लेक्चरचं एक रिव्हिजन. केंद्र सरकार कोणत्या ठिकाणी आदिवासींसाठी पेसा उत्कृष्टता जो केंद्र आहे तो केंद्र स्थापन करणार आहे तर तो आहे अमरकंटकला. इरडई, ज्याला आपण इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो, इरडईचे नवीन अध्यक्ष बनले तर अजय सेठ. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कोणत्या राज्यात आदी तिरुवथिराई महोत्सव पार पडला आहे तर तो राज्य आहे तामिळनाडू. रामसर कराराशी संबंधित COP 15चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं असेल तर तो देश आहे झिम्बाब्वे. नासाने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठीचे कोणते मिशन लॉन्च केलंय तर ते आहे ट्रेसर मिशन. ट्रेसर्स. भारताने कोणत्या देशासोबत व्यापक आर्थिक व व्यापार करार सेटा लॉन्च केला असेल तर ते आहे ब्रिटन. नुकतेच प्रकाशित झालेले संस्कृती का 5वा अध्याय हे पुस्तक कोणत्या नेत्यांच्या भाषणाचा संग्रह आहे तर ते आहे नरेंद्र मोदी. ICC चे नवीन CEO बनले तर त्याचं नाव आहे संजोग गुप्ता आणि ICC हेडक्वार्टर येतं दुबईला. ओके, चला थांबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अत्यंत महत्वाचा हे लेक्चर आपण बघितलेलं आहे. सप्टेंबर महिन्याचा हा 1 सप्टेंबरचा व्हिडिओ खूप कामाला तुम्हाला येणार. कोणतेही तुम्ही जर पेपर देणार असाल तर त्या पेपरसाठी तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा आहे. रिव्हिजन कंटिन्यू करत चालायचं आहे. भेटूयात आपण 2 सप्टेंबरच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभवश्री. थँक्यू. जय हिंद.